महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन येथील प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अलिबाग यांची धडक कारवाई। 2 लाचखोर कर्मचारी अटकेत। नागरिकांमधून कारवाईचे स्वागत। श्रीवर्धन प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय दोन्ही ठिकाणी नागरिक कोणत्याही कामासाठी गेले असता त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून व अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याबाबत नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती। परंतु कोणीही नागरिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यास जात नव्हते। म्हसळा तालुक्यातील पाभरे या ठिकाणचा एक शेतकरी आपल्या 7/12 उतार्यातील दुरुस्ती करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रांत कार्यालयामध्ये फेऱ्या मारत होता। मात्र अनेक फेऱ्या मारून देखील त्याचे काम होत नव्हते। अखेर तेथील कर्मचाऱ्याने हे काम करण्यासाठी 60,000 रुपयांची लाच सदर शेतकऱ्याकडे मागितली होती। या लाचेचा पहिला 30,000चा हप्ता देण्यासाठी काल हा शेतकरी प्रांत कार्यालयात आला होता। सदर लाच देण्याच्या अगोदर या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही केली होती। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अलिबाग येथील पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांनी योग्य प्रकारे सापळा रचून ही कारवाई केली आहे। यामध्ये प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून नितीन पवार व शिपाई सचिन पाटील या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। रात्री उशिरापर्यंत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। या अगोदर देखील श्रीवर्धन तहसील कार्यालयातील एका कारकुनाला नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करण्याची घटना घडली होती। इतक्या घटना घडूनही महसूल विभागातील कर्मचारी खुलेआमपणे जनतेकडे लाचेची मागणी करत आहेत हे यावरून स्पष्ट होते। प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या हाताखालील कर्मचारी जर का जनतेकडे अशा प्रकारे लाचेची मागणी करत असतील तर अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे। त्यामुळे कोकण आयुक्त नवी मुंबई यांनी या प्रकरणी योग्य लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।